भाषणाचे जनक राजर्षी शाहू महाराज, स्त्री शिक्षणाचे मुद्द्याचे राष्ट्रपिता क्रांतीसूर्य ज्योतिराव फुले, भारताच्या पहिल्या क्रीडापिका आणि त्या स्त्रियांना सन्मानाने वागणूक करण्यासाठी त्यांच्यातील कौशल्य जाणून या स्त्रियांना आपल्या समाजामध्ये वेगळं स्थान निर्माण करून देण्यासाठी पतीच्या खांद्याला खांदा लावून शिक्षकी पेशाचं काम पूर्ण करणाऱ्या आदरणीय क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, भारतीय संविधानाचे शिल्पकार विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तथा बहुजनांच्या कल्याणासाठी आणि उद्धारासाठी आपलं आयुष्य खर्ची घालणारे आपल्या महाराष्ट्रातील, आपल्या देशातील तमाम महापुरुषांना मी सर्वप्रथम वंदन करतो. आज दर्पण प्रबोधिनी आयोजित संकल्पनी उत्तम पवार यांच्या स्मृतीप्रित्यर्थ हा जो विद्यार्थी गौरव सोहळा या ठिकाणी आयोजित केला आहे. त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय आमचे मित्र कदम सर तसेच मंचावरील सर्व सन्माननीय मला सगळ्यांचे परिचय नाही त्यामुळे नावं घेण्यासाठी क्षमस्व. संपूर्ण मंचावरील आदरणीय प्रमुख पाहुणे, या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व पालकवर्ग आणि त्यांचा गुणगौरव या ठिकाणी होतोय अशा सर्व विद्यार्थी तसेच पालक वर्ग या सर्वांना माझा क्रांतिकारी जय. मित्रांनो, दर्पण प्रबोधिनी मी जेव्हा आता या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आलो तेव्हा म्हणजे बऱ्याचशा मित्रांकडनं शिक्षण क्षेत्रातील जे शिक्षक आहेत त्यांच्याकडनं कळलं की ज्याप्रमाणे तुमच्या गावाकडे म्हणजे घाटावर वेगवेगळे चळवळ केल्या जातात, वेगवेगळे सांस्कृतिक उपक्रम साजरे करतात, वेगवेगळ्या सामाजिक कार्यक्रम करतात, तशाच पद्धतीची दर्पण नावाची संस्था या ठिकाणी सिंधुदुर्गमध्ये गेल्या 35 वर्षापासून कार्य करते. ते थोडं ओझरतं माहीत होतं आणि नंतर मग त्याप्रमाणे जे दिवस जात असताना बऱ्याचशा लोकांकडनं त्याची माहिती मिळाली, आंबेसर वगैरे म्हणा किंवा माध्यमातून अतिशय उत्कृष्ट असा हा उपक्रम आहे. आणि आजच्या या बदलणाऱ्या काळामध्ये स्पर्धेच्या म्हणजे जीवघेणी स्पर्धा ज्याला म्हणावं लागेल, त्या जीवघेणी स्पर्धेच्या काळामध्ये विद्यार्थ्यांच्या मनामध्ये एक मनोबल निर्माण करावं, त्यांच्यामध्ये एक आत्मविश्वास निर्माण करावं, या उद्देशाने हा जो कार्यक्रम त्यांनी आयोजित केलेला आहे, विद्यार्थ्यांचं गुणगौरव करण्याचं काम केलेलं अतिशय स्तुत्य आहे. कारण आजची परिस्थिती जर बघितलं, कारण आताचं जे युग आहे म्हणजे 21 शतक सुरू जवळजवळ 25-26 वर्ष झालेली आहे. सुरुवातीच्या काळात आपण म्हणायचो की हे तंत्रज्ञानाचं युग आहे, 21 शतक हे तंत्रज्ञानाचं युग आहे आणि तंत्रज्ञान खूप पुढे आलेलं आहे. आणि आताच्या या काळातील जे जनरेशन आहे, जेन जीचं जनरेशन, आपण हल्लीच्या काळामध्ये जो शब्द प्रचलित झाला जेन जी किंवा माहिती तंत्रज्ञान थोडंसं बाजूला पडून एआयचं तंत्रज्ञान या ठिकाणी आलेलं आहे. आणि या एआयच्या तंत्रज्ञानामध्ये हा विद्यार्थी कुठे मागे पडू नये, त्याने स्पर्धेची कास जी आहे ती काय धरून ठेवावी आणि त्या माध्यमातून स्पर्धेमध्ये टिकून राहावे, त्यांचं मनोबल वाढावं, यासाठी हा जो कार्यक्रम केलेला आहे अतिशय स्तुत्य असा उपक्रम आहे. मित्रांनो, आपण बघतोय दिवसेंदिवस जे आता जे
विषय काय आहे, आता आपण 10वी झालेलो आहोत, 12वी झालेलो आहोत, प्रचंड जग फार जवळ आलेलं आहे आणि या सगळं करत असताना म्हणजे आपण काय करायचं, कुठल्या क्षेत्रात जायचं. आता बघा साधारण जवळपास आता मला सिंधुदुर्ग 3 वर्ष झालेली आहे आणि त्यामध्ये सिंधुदुर्ग जिल्हा हा गुणवत्तेच्या बाबतीत कायम टॉपर राहिलेला जिल्हा आहे. आणि प्राथमिक शिक्षणाच्या माध्यमातून आम्ही जेव्हा प्राथमिक लेवलला विद्यार्थी घडवतो करतो तर कायम संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सिंधुदुर्गाचं नाव मोठ्या प्रमाणावरती घेतलं जातं की सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीचं दर्जेदार शिक्षण हे प्राथमिक शाळांमध्ये मिळतं. ही वस्तुस्थिती आहे, ठीक आहे. परंतु ज्यावेळी हे प्राथमिक शिक्षण घेतलेले विद्यार्थी जेव्हा 10वी 12वी जेव्हा होतात आणि 10वी 12वी झाल्यानंतर जेव्हा स्पर्धेमध्ये उतरतात तेव्हा त्या ठिकाणी सिंधुदुर्ग जिल्हा कुठेतरी मागं पडल्यासारखं आपल्याला पाहायला मिळतं. ही वस्तुस्थिती आहे. ज्यावेळी स्पर्धा परीक्षेचे सनदी परीक्षांचे जेव्हा निकाल लागतात त्या स्पर्धा परीक्षांच्या निकालामध्ये आपला जिल्हा कुठेतरी त्या मानानं नाही, कमी आहे. काठावरचे विद्यार्थी आहेत, विदर्भातले विद्यार्थी आहेत, पश्चिम महाराष्ट्रातले विद्यार्थी आहेत किंवा केंद्रीय ज्या परीक्षा आहेत, सनदी परीक्षा UP सारखे विद्यार्थी महाराष्ट्रातले बऱ्यापैकी विद्यार्थी आहेत. आपला जिल्हा पुढे मागं पडतोय, आपला प्रदेश आपण मागं पडतोय का हे देखील पाहणं विद्यार्थ्यांना जायचंच नाही का. कारण विषय काय होतोय की इथला विद्यार्थी जो आहे प्राथमिक शिक्षण चांगल्या पद्धतीने घेतो, परंतु जेव्हा उच्च शिक्षण घ्यायची त्याची वाईट पाळी येते त्यावेळी मात्र तो कुठेतरी भटकल्यासारखा होतोय. त्याला वेगळ्या पद्धतीचं वळण. कारण विषय काय झाला, हा पैसा खूप मोठा झालेला आहे आणि या पैसा कमवण्याच्या उद्देशाने याच्या माध्यमातून आपण काय करतो, क्विक इन्कम आपल्याला कशी मिळेल आणि आपलं आताची रोजीरोटी कशी भागेल एवढ्या पुरता विचार करून आपल्याला चालणार नाही. आपल्याला मोठं काहीतरी मोठं जर बनायचं असेल तर स्वप्न देखील मोठेच पाहावे लागतात. कारण विचार करा, म्हणजे खालच्या लेवलला म्हणजे प्राथमिक लेवलला आमचे सर्व शिक्षक बांधव विद्यार्थ्यांना स्कॉलरशिपच्या तयाऱ्या विविध संस्थांच्या ज्या स्पर्धा परीक्षा होतात त्या स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून विद्यार्थी आम्ही घडवतो. आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषदेच्या मार्फत APJ नावाची परीक्षा घेतली जाते. त्यानंतर संदेश मोठ्या सामंतांची जी युवा संदेश परीक्षा यांच्या मार्फत घेतली जाणारी ST परीक्षा वगैरे. परंतु नंतर मात्र विद्यार्थी कुठेतरी कमी पडतात. अशा वेळी आपण आपलं जे ध्येय आहे हे कुठं कमी पडू नये, आपला अभ्यास कुठं कमी पडू नये हा विचार
इतर समाजाचा विचार जर केला, समाजातील इतर घटकांचा विचार केला, त्या मानानं आमचा समाज जो आहे, जो पूर्वापार पद्धतीनं जो व्यवस्थेने आम्हाला नाकारलेला होतो, या नाकारलेल्या समाजाला आजही व्यवसायामध्ये आम्ही तेवढ्या पद्धतीने यशस्वी झालो का, हा देखील मोठा प्रश्न आहे. मग आम्ही जर व्यवसायामध्ये जर यशस्वी मोठ्या प्रमाणात होत नाही, एखाद्याचं स्किल असेल, सगळ्याच विद्यार्थ्यांमध्ये सगळेच मुलं सगळेच पालक ते व्यवसाय करू शकत नाही आणि मग
ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.